मगापासून बघतेय मी. हे बघा, एकतर ना हे लग्न मला अजिबात मान्य नाहीये. त्या घरातल्या मुलीने माझ्या युवराजचा एवढा अपमान केलाय, तरी सुद्धा तुम्हाला आणि कौशिकीला त्याच कुटुंबाशी सोयरीक जुळवायची आहे. काय हौस आहे ना, मला काही कळलेलंच नाहीये. अहो, अजूनही वेळ गेलेली नाहीये. नको करूया हा साखरपुडा. पद्मिनी, काय बोलतेस तू? सगळं ठरलंय आता. आता थोड्या वेळात तुझ्या लेकाचा साखरपुडा आहे. का आनंदाचा दिवस आहे आणि हे काय चाललंय तुझं? त्यात आनंद वाटण्यासारखं काही नाहीये. त्या मुलीने माझ्या लेकावर काय वाटेल ते आरोप केलेले आहेत. काय वाटेल ते बोलली ती त्याला. अहो, होणारा जावई आहे ना त्यांचा. पण ज्या कुटुंबाला होणाऱ्या जावयाचा मान ठेवता येत नाही, त्या कुटुंबातली मुलगी का करून आणायची आपण? पद्मिनी काकू, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मी नॉक न करता आतमध्ये आले. पद्मिनी काकू, आता तुम्हाला जो प्रॉब्लेम वाटतोय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. तारिणी माफी मागायला तयार झाली आहे. बघितलंस, झालं तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह. माफी मागायला तयार आहे ती. आता काही प्रॉब्लेम नाही ना. उगाच एवढी छोटीशी गोष्ट मोठी करतेस तू. छोटीशी गोष्ट वाटते तुम्हाला? नाही तर काय. आपल्या युवराज विषयी काहीच वाटत नाही का हो तुम्हाला? अहो, त्या मुलीने त्याचा स्वाभिमान दुखावलाय. हो, पण ती माफी मागायला तयार आहे ना मुलगी. माफी मागते ती आता. मग आता काय प्रॉब्लेम आहे? आणि कुटुंब म्हटलं की अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहणार आहे. म्हणून काय लगेच नाती तोडून टाकायची असतात का? अहो, तुम्हाला कळत नाहीये का? एक मिनिट दया काका. पद्मिनी काकू जे काही म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. बघितलं ना? नाही म्हणजे तारिणीने चूक केलीच ना. ती चुकीचं बोलली आहे. पण पद्मिनी काकू मला सांगा, तारिणीने जी चूक केली त्याची शिक्षा आपण निशिताला देणं बरोबर आहे का? आणि तसंही पद्मिनी काकू, आपल्या घरी निशिता सून म्हणून येणार आहे, तारिणी नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तारिणी माफी मागायला तयार झाली आहे ना. मग मोठ्या मनाने आपण सगळं विसरून पुढे नको का जायला? मग बरं ठीक आहे, आपण एक काम करू दया काका. जोपर्यंत तारिणी माफी मागत नाही तोपर्यंत आपण साखरपुडा करायचाच नाही. मग ठीक आहे. बघ, झालं झालं तुझ्या मनासारखं. चल आता उगाच आडमुठेपणा करू नकोस. लेकाचा साखरपुडा आहे, छान भरमाईसारखी तयार हो आणि मिराव सगळ्यांमध्ये. हा ठीक आहे, हा. ठीक आहे. पण जर त्या मुलीने माफी मागितली नाही तर मी हा साखरपुडा तिथल्या तिथे मोडेन. बर, आणि तेव्हा तुम्ही कोणी काहीही बोलायचं नाही. बर बर, ठीक आहे ठीक आहे. ती मागेल माफी. हा, तू आवर आता. तुझ्यासारखं मला पण छान छान दिसायचं आहे. मग हे काय, तुम्ही नेकलेस नाही घातला? बघ. अगं राहू दे, बघूया. हा हा, बघ बघ कर. या काय छान भरमाईसारखी तयार हो आणि मिरव जरा तिकडे. बघ, हे काय घालायचं तुला ते बघ. आपलं हा के ग. हा कसा आहे? हा छान आहे ना, सुंदर दिसतोय. पद्मिनी काकू, अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमच्या मुलाचं लग्न आहे,